सकाळचा तो प्रसन्न गारवा आणि खवणेच्या कांदळवनातील त्या गुडवाटा, सोबतीला कायाकिंगचा थरार. जेव्हा निसर्गाच्या कुशीत मन हरवून जातं तेव्हा ताटात सजलेली मासळी आणि सोलकडीची साद मनाला तृप्त करते. आणि रात्रीच्या काळोखात उजळून निघालेला तो दशावताराचा खेळ, वेंगुर्ल्याच्या एका पारंपरिक गावात रंगलेली ही संस्कृती. निसर्ग, चव आणि परंपरेचा हा एक अद्भुत मेळ म्हणजेच आमच्या वेंगुर्ल्याचा हा दिवस. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. तर आज आपण चाललो आहोत वेंगुर्ल्यामध्ये असलेलं खवणे या जागेवर. तिथे मॅनग्रोव्हचं जंगल आहे. इथे आहे कायाकिंग. तुम्ही इथे मॅनग्रोव्हमध्ये कायाकिंग करू शकता, जिथे तुम्ही तुमची कायाक घेऊन मस्त ॲडव्हेंचर करू शकता. तर मित्रांनो, चला आज आपण एक्सप्लोर करूयात खवणेचं मॅनग्रोव्ह जंगल. आमच्या दिवसाची सुरुवात दाबोळी बीचवर झाली, जिथे आम्ही रात्रभर मुक्काम केला आणि खूप साऱ्या छान आठवणी जमा केल्या. सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी पुढच्या प्रवासासाठी निघालो. पण आमचं ॲडव्हेंचर तिथेच सुरू झालं. आमची गाडी मध्येच बंद पडली. ॲडव्हेंचर जीवनामध्ये ॲडव्हेंचरची काही कमी नाही. जे अजून एक नवीन ॲडव्हेंचर ऍड झाला आहे. बॅटरी लो झाली, बॅटरी डिस्चार्ज. सरळ होत नव्हती म्हणून आता उलटी घेत चाललोय रिव्हर्स मध्ये. मग तिला धक्का मारून सुरुवात करावी लागली. सुदैवाने आम्ही त्यात यशस्वी झालो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आपला आजचा मेन टार्गेट कोणता आहे? आता आपण कुठे चाललो? खवणे. खवणे. हा, कायाकिंग. येस. तर खवणे मॅनग्रोव्ह एक्सप्लोर करायच्या अगोदर आपण आलो आहोत विशाखास किचनमध्ये. इथे मस्त सकाळचा गरमागरम चहा पिणार आहोत आणि मग आपला दिवस जो आहे तो सुरू करणार आहोत. थँक्यू. मस्त गरमागरम चहा आलेला आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत खवणे इथे आणि इथूनच जे कायाकिंग आहे ते करणार आहोत. आणि जर इथे पाहिलं तर कम्प्लीट अशा रंगीबेरंगी सगळे कायाक्स पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्टार्टिंगलाच एवढं सुंदर वाटतं आहे, तर आतमध्ये कायाकिंग करून तर खूपच मज्जा येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे बरेचसे जे कायाकिंगसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचे बोर्ड्स लावलेले आहेत. पण आता आपण जे चाललो आहोत ते आहे विराज कायाकसोबत आणि विराज आहे आपल्यासोबत. नोकरीच्या मागे न लागता विराजने खवणे या गावात कायाकिंगचा नवा मार्ग दाखवला. त्याला पाहून इतरांनीही हा व्यवसाय सुरू केला आणि आज कोकणातील तरुणांना गावातच रोजगार मिळालेला आहे. यामुळे खवणे गाव आता एक ॲडव्हेंचर हब म्हणून ओळखलं जात आहे. माझं नाव विराज आणि माझ्या नावावरून इथे विराज कायाक्स म्हणून चालतो कायाकिंग. इथे सकाळी 7 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रोज ओपन असतं. असं 1 किलोमीटरपर्यंत आतमध्येपर्यंत एरिया आहे आपला. या ठिकाणी आल्यावर जर तुम्हाला भूक लागली असेल तर इथे तुम्हाला घरगुती पद्धतीचं ताजं जेवण आणि नाश्ता मिळेल. तसंच इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम आणि टॉयलेटची सुद्धा फॅसिलिटी दिलेली आहे. इथे पोचल्यानंतर मग ह्या ठिकाणी तुम्हाला मस्त गरमागरम घावणे आणि चटणी मिळते. तर आता आपण ही घावणे चटणी खाऊ आणि मग आपण कायाकिंगसाठी जाऊया.
तर मित्रांनो, आता आपण कायाकिंगसाठी चाललोच आहोत, पण त्या अगोदर सर्वात पहिला सेफ्टीसाठी लाईफ जॅकेट घालून घेऊ, म्हणजे आपण कम्प्लिटली सेफ राहू आणि मग आपण जाऊ आपल्या कायाकमध्ये. आता आपण कायाक करायला चाललो आहोत आणि इथे आपली एक कायाक जी आहे ती आलेली आहे. वारा बघा किती जोरात सुटलाय, टोपी लावलेली पण उडते. तर चला फटफट कायाकमध्ये बसू आणि एक्सप्लोर करू. आधी असं बसायचं, सीट बसून हां. नंतर पाय टाकायचे, टर्न करायचं. मागे सर असं पकडायचं. प्लेन साईड आहे ना आपल्याकडे ठेवायचं. स्वतःकडे खेचायचं, ती बोट पुढे जाईल. पुढे प्रेस केलं की मागे येईल. पुढच्या आता राईटला टर्न करायचं असेल ना, फक्त लेफ्टवालाच मारा. लेफ्टवाला मारा, राईटला येईल. राईटवाला केला की लेफ्टला येईल. हात सोडून द्यायचे. फक्त लेफ्टवाला मारा, इकडे जायचं. तर मित्रांनो, आपला कायाकिंग वाला ॲडव्हेंचर आता सुरू झालेला आहे. Heart filled with worries, no more. In a world full of sorrows, what for? You watch the world from the place beneath the willow, the willow. So many years, too many tears on your pillow, on your pillow. आता आपण कायाकमध्ये आहोत आणि तुम्ही माझ्या बाजूलाच पाहू शकता मॅनग्रोव्ज आहे आणि आपल्यासोबत आहे विराज, ज्याच्या थ्रू आपण इथे आलेलो आहोत आणि जो हे कायाकिंग रन करतो. तर विराज दादा, आता आपल्या इथे कायाक आणि हे जे मॅनग्रोव्ज आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. कांदळवनासाठी प्रसिद्ध झालेलं आहे खवणे गाव. आता बघितलं तर जास्त ती आपल्याकडे रेड मॅनग्रोव्ह प्रजाती आहे, म्हणजे कांदळवन, लाल कांदळ बोलतात त्याला. आणि रेड मॅनग्रोव्ह म्हणजे त्याची जी स्किन असते ती जास्त ते लाल असल्यामुळे त्याला रेड मॅनग्रोव्ह असं नाव पडलंय. आपण आता बघितलं तर मॅनग्रोव्हची जाळी पसरलेली दिसते, सुंदर अशा प्रकारची, कांदळवन बोलतात त्याला. आणि आपण त्या कांदळवनाच्या गुफेत आलो आहे, छोटीशी अशी केव आहे, त्या पॉईंटला आलो आहेत आपण. बघितलात तर मॅनग्रोव्हची पूर्ण पुढेपर्यंत दाट झाडी पसरलेली आहे आणि पाणी पण जास्त डीप नाही आहे. आणि इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे पक्षी वगैरे पाहायला भेटतात, किंगफिशर वगैरे. हो, याच्या आतमध्ये कांदळवनाच्या झाडीत त्यांची घरटी असतात. आणि इथे खाली बघितलात तर पूर्ण मड असल्यामुळे मड क्रॅब्स पण आतमध्ये हे करतात, वास्तव्य करतात. मासे, फिश यांचं कांदळवन एक घर आहे, त्याच्यामुळे इथे बरेच प्रकारची इकोसिस्टीम चालू आहे, इकोसिस्टीम असते क्रूजमध्ये. तर पाणमांजर पण बघायला भेटतं तुम्हाला. हो, पाणमांजर पण असतं, पण नशीब चांगलं असेल, लक असेल तर तुम्हाला लगेच दिसतं, नाहीतर ते दुसरीकडे कुठेतरी असतं. मित्रांनो, आपण मॅनग्रोव्हच्या जंगलात आहोत. असं वाटतं की कुठच्या ॲनाकोंडा वगैरेच्या मूवीमध्ये आहे. आणि जे मॅनग्रोव्ज आहेत त्याचे रूट्स तुम्ही पाहू शकता आजूबाजूला, इथे मस्त असे पसरलेले आहेत कम्प्लीट. आणि त्या रूट्सच्या आतमध्येच आपण आहोत. भारी वाईब्स आहेत इथे आणि असे वाईब्स तुम्हाला कोकणातच मिळतील. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी कोकण फिरत असाल आणि वेंगुर्ल्यात असाल तर नक्कीच या ठिकाणी या, तुम्हाला खूप मस्त वाटेल. फील करू शकता आजूबाजूला किती शांत वाटतं आहे. ऊन आहे आणि उन्हाची किरणं अशी मॅनग्रोव्हची पानं आणि मुळामधून अशी रिफ्लेक्शन पाण्यावर पडतायत. कायाक, मॅनग्रोव्ज आजूबाजूला,
मस्त शांत असं पाणी. वाव. मॅनग्रोव्ह कम्प्लीट फिरून झालेला आहे आणि आता इथे येऊन पोहोचलेलो आहोत. ऑलमोस्ट जवळ आहोत. तर आता आपण रेस लावू आणि बघू जो पहिला पोचतोय, जो हरेल तो पार्टी देईल. प्रशील हा. ठीक आहे, चला काय रे, 1 2 स्टार्ट. चिट्टी घे, तुला सर्व केलं. जा आता. हा चलो अरे 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 दादा फुल टक्कर 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 चालू आहे. ए मी चालली. नाही नाही, चिटिंग चिटिंग करून जिंकला तुम्ही. मित्रांनो, आपल्याला पोहोचायचं तिकडे, पण जेवढं जवळ जायचा प्रयत्न करतोय तिकडे तशी तशी वारा येतोय आणि बोटच पूर्ण फिरते. ए परत फिरते. मित्रांनो, आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी तिकडे, पण यार वारा इतका आहे की फिरून मी इथेच येते. अरे यार, कोणीतरी इथून बाहेर काढा. फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत. काय झालं रे? थकला. या जागेवर असलेल्या हवेनं आपल्याला पुरा चितार पितार करून टाकलाय पूर्ण. मला जायचं होतं दुसरीकडे, मी चालली होती भलतीकडेच. तर आपलं कायाक राईड करून झालेलं आहे. खूप ॲडव्हेंचर आणि खूप भारीच वाटलं इथे येऊन. मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि ही कायाकिंग राईड एन्जॉय करायची असेल तर इथे आल्याच्या नंतर मग तुम्ही विराज दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. विराज दादा. माझं नाव विराज विश्वनाथ परब आणि खवणे बीचला जर तुम्हाला कायाकिंग करायची असेल, मॅंग्रोव्ह कायाकिंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. 9322785172 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर कॉल करून बुकिंग करा आणि मॅंग्रोव्ह कायाकिंगचा आनंद घ्या. मित्रांनो, तुम्हाला इथे स्क्रीनवर नंबर पाहायला मिळेल. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर डेफिनेटली विराज दादाला कॉन्टॅक्ट करा. खूप मस्त मजा आली आणि खूप छान एक्सप्लेन केलं. थँक्यू सो मच. खवणे या गावचे बॅकवॉटर्स तर आपण एक्सप्लोर केले, पण आता आपण पाहूयात खवणे गावचा समुद्री किनारा, पण एका वेगळ्या अँगलमधून. कायाकिंग करून खवणे बीचवर तर सर्वच जातात. खवणे बीच इथे मागेच आहे, तुम्ही पाहू शकता. पण मी आता जाणार आहे एका अशा स्पॉटवर जिथून पूर्ण जो बीच आहे आणि हा जो परिसर आहे तो पाहायला मिळतो. तर चला आपण तो सिक्रेट स्पॉट एक्सप्लोर करूयात. ठिकाणी बीच आहे. बीचच्या लेफ्ट हँड साईडला एक तुम्हाला हा वडापावचा स्टॉल दिसेल. इथून एक छोटूसा रस्ता आहे जो वर जातोय आणि आपल्याला याच ठिकाणी जायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, ही अशी पाऊलवाट आहे आणि इथे बाजूला समुद्र पाहायला मिळतोय. तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत एका अशा स्पॉटवर जिथे तुम्हाला एका माउंटनवरनं पूर्ण या खवणे बीचचा व्ह्यू पाहायला मिळतो. वाव, इतका सुंदर नजारा आहे या ठिकाणाहून. खवणे या गावात येऊन आपण एवढी सगळी फिजिकल ॲक्टिव्हिटी केली, त्यामुळे खूप भूक लागली होती. मग आम्ही निवडलं विशाखास किचन हे हॉटेल, जिथे आम्ही मस्त पोटभर जेवलो. तुम्हाला इथे वेगवेगळ्या पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण उपलब्ध आहेत. काय आहे तुमचा? काय काय आहे? आमच्याकडे कोलंबी आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, पापलेट आहे. थाळी वगैरे मिळेल? हो, थाळीमध्ये येणार भात येणार, चपात्या येणार, सोलकढी येणार, कोलम्याची भाजी येणार आणि फ्राय येणार. सुरमई फ्राय द्या, थाळी द्या, प्रॉन्स थाळी द्या.
आणि एक व्हेज थाळी. चला चौकेची तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं गरमागरम असं जेवण आलेलं आहे. आपली गरमागरम सुरमई थाळी आलेली आहे. त्याच्यानंतर मग प्रॉन्स फ्राय आलेला आहे आणि व्हेज थाळी. या ठिकाणी जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर नॉनव्हेजची थाळी आहेच, पण त्यासोबतच व्हेज थाळीसुद्धा आहे आणि त्यामध्ये पण जर तुम्ही पाहिलं तर भरपूर ऑप्शन्स आहेत. तर चला फटफट जेवायला चालू करूया, कारण की खूप भूक लागलेली आहे. आणि सर्वात अगोदर खाऊ प्रॉन्स फ्राय. खूप मस्त आहे, एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट प्रॉन्स. खूप छान टेस्ट आहे. आता टेस्ट करू सुरमई थाळी आणि त्याच्यात आहे सुरमई फ्राय. एकदम परफेक्ट आहे, मस्त टेस्ट आहे. रात्रीच्या वेळी एका जवळच्या गावात दशावतार होते आहे हे कळले आणि आम्ही लगेच निघालो. सारी सुख माझ्या पदरात पडल्याच्या भावाचा मला जरा तुला पाहत होते आमच्यासाठी. महाराणी पडलेली सारी स्वप्न सत्यात उतरता ज्यांचा भाग नव्हे तरी सुद्धा तुमच्या मनाच्या शांत दशावतार पाहताना विचार आला की हे ऍक्टर नक्की करत तरी काय असतील बॅकस्टेजमध्ये. त्यासाठी आम्ही येऊन पोचलो बॅकस्टेजमध्ये आणि पाहिली या सर्वांची तयारी. संध्याकाळी मी घराकडे येताना योग ह्या पांडीत सुरपळा योग त्या पांडीत सुरपळा की त्या पळात ह्याचा उत्तर माका आलून Ha ha ha!